शिवसेना नेता और मंत्री शंभूराज देसाई ने कोल्हापुर में मीडिया से बात करते हुए विभिन्न मुद्दों पर टिप्पणी की। इस दौरान एसटी महामंडल के बारे में बात करते हुए शंभूराज देसाई ने एक महत्वपूर्ण बयान दिया। देसाई ने कहा कि 50% छूट के कारण एसटी का घाटा बढ़ गया। उन्होंने उद्धव ठाकरे के शॉकमैन वाले बयान पर भी कटाक्ष किया। म्हणून योजना बंद झाली का? माननीय प्रताप सरनाईक साहेबांचा उद्देश काय होता की एसटी ही तोट्यात पहिल्यापासूनच आहे। म्हणजे आपण जर बघितलं असेल तर जिथं दुसरं कुठलं वाहन जात नाही तिथं महामंडळाची एसटी जाते। विद्यार्थ्यांच्या शाळा कॉलेजच्या टाइमला बाकी खाजगी वाहतूक व्यवस्था असणारे यंत्रणा जात नाहीत, पण आपली एसटी जाते। डोंगरातल्या भागात, दुर्गम भागात, डोंगरातल्या वाडी वस्तीवर जिथं मोठे मोठे घाट चढून जावं लागतं तिथं खाजगी वाहतूकदार कोणी जात नाही, तिथं आपली एसटी जाते। त्यामुळे एसटी महामंडळ हे तोट्यात आलं। आपण ज्या सुविधा दिल्या 50% सवलतीच्या त्याच्यामुळे तो तोटा वाढला, याच्यापेक्षा काही नाही। एसटी महामंडळाची तोट्याची जी अनेक 10-20 कारण आहेत त्यातलं हे एक कारण आहे। म्हणून ती योजना बंद झाली का सवलतीची, किंवा ती योजना बंद करायबाबतीत सरनाईक साहेब काय बोलले का, त्याचा विपर्यास्त करू नका। फक्त जी एसटी महामंडळाची परिस्थिती आहे ती जनतेसमोर यावी हाच त्यांचा उद्देश होता फक्त।